पिकाचं व्यवस्थापन करत असताना गहू पिकावरती येणारे कीड, अळी व गहू पिकाची आपली अवस्था बघून आपण कोणती फवारणी केली पाहिजे याबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश्वर सरोदे, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विभाग, चिखली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकाचं व्यवस्थापन बघत असताना गहू पिकावरती कोणकोणते कीड येतात, त्याचा प्रादुर्भाव किती प्रमाणात असतो व त्यासाठी काय नियंत्रणाच्या मेजर्स आहेत हे आपण बघूयात. तर गव्हामध्ये शक्यतोवर आपण बघतो ज्यावेळेस थंडीचं प्रमाण वाढतं त्यावेळेस काळा मावा जो असतो त्या माव्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेलं दिसतं. त्याचबरोबर गहू पिकामध्ये एक मुख्य किडी आहे, त्याला खोडमाशी म्हणतो आपण, याचं रूपांतर अळीच्या फॉर्ममधून नंतर ते माशीमध्ये होतं व गव्हाचा जो काही खोड असतो त्या खोडाला ते पोखरलं जातं व कालांतराने आपला जो गहू आहे तो गहू पूर्णपणे भरत नाही, गहू कोलमडून पडतो व त्याचा प्रादुर्भाव म्हणजे त्याचा जो काही नुकसानीची पातळी आहे ती आपल्याला गहू पीक हे मॅच्युअर झालेलं असताना दिसतं. त्याचं नियंत्रण करत असताना, फवारणी करत असताना जर आपण सुरुवातीपासूनच नियंत्रण केलं तर निश्चितच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी आपल्याला मदत होते. तर गहू पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना कोणतं कीटकनाशक वापरावं याबाबत आपण माहिती बघत आहोत. तर गव्हामध्ये एक कोरोमंडल कंपनीचं फेंडाल प्लस नावाचं एक कीटकनाशक आहे, ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्याला काळा मावा असेल, तुडतुडे गव्हामध्ये जे काही येतात ते असतील व त्याचबरोबर आपल्याला गव्हामध्ये येणाऱ्या अळ्या व खोडमाशी याचं नियंत्रण जर करायचं असेल तर ज्या औषधामध्ये थायोमिथॉक्झोम प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन नावाचं घटक आहे ते आपल्याला फवारायचं आहे. तर ते आपल्याला सिजंटा कंपनीच्या अलिका या कीटकनाशकामध्ये हे घटक आहेत ते आपण फवारू शकतो. त्याचबरोबर प्लेन थायोमिथॉक्झोम कंटेंट असलेलं कुठल्याही चांगल्या कंपनीचं आपण घेऊ शकतो. गहू पिकाची पाहणी करत असताना त्यावर असलेला प्रादुर्भाव याचा विचार करून आपल्याला कीटकनाशक निवडायचं आहे. तर फवारणी करत असताना आपण लिक्विडमध्ये जे इमॅमॅक्टिन बेन्झोएट येतं त्याचीसुद्धा आपण फवारणी करू शकतो. म्हणजे कुठचंही एखादं चांगलं कीटकनाशक ज्यामध्ये गॅस पॉयझन इन्क्लूड असेल ते सुद्धा आपण घेऊ शकतो. जसं की आपण प्रोपेक्ट सुपर आहे, प्रोपॅनो फॉस प्लस सायपरमेथरिन हे सुद्धा आपण घेऊ शकतो. कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये आपण पिकाची अवस्था बघून कोणतंही एखादं कीटकनाशक निवडावं, परंतु बुरशीनाशक घेत असताना अतिशय तंतोतंतपणे शेताचं निरीक्षण करून आपण बुरशीनाशक निवडलं पाहिजे. जर आपल्या गहू या पिकामध्ये मर आणि उभळीचं प्रमाण आपल्याला दिसत असेल, काही प्रमाणामध्ये गहू आपल्याला पिवळा पडलेला दिसत असेल, तर अशा अवस्थेमध्ये आपण थायोफिनाइट मिथाईल म्हणजेच जे रोको या पावडरमध्ये येतं ते आपण घ्यायचं आहे. थायोफिनाइट मिथाईल धर्माच कंपनीचं लोरकोमो या नावाने सुद्धा ते उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्यामध्ये मेटॅलॅक्झिल आहे, रिडोमिल गोल्ड नावाचं उपलब्ध आहे मेटॅलॅक्झिल, ते सुद्धा आपण घेऊ शकतो. किंवा मग ब्ल्यू कॉपर ऑक्झिक्लोराइड कंटेंट असलेलं कुठचंही एखादं बुरशीनाशक आपण घ्यायचं आहे. परंतु जर आपल्या शेतामध्ये मर, उभळ याचं प्रमाण कमी असेल किंवा गहू आपला पिवळा पडलेला नसेल तर आपण कुठचंही एखादं साधं बुरशीनाशक ज्यामध्ये कार्बेंडेन्झिम प्लस मँकोझेब म्हणजे साप पावडर आपण बुरशीनाशकही वापरू शकतो. गहू पिकामध्ये फुटवे असणं खूप गरजेचं असतं, कारण जेवढे जास्त फुटवे तेवढं जास्त प्रमाणामध्ये त्याचे टिलर्स डेव्हलप होतात. टिलर्स डेव्हलप झाल्यानंतर तेवढ्याच त्याला ओंब्या तयार होतात आणि परिणामी आपलं उत्पन्नसुद्धा वाढतं. तर गहू पिकाचं फुटवे आपल्याला जर जास्त प्रमाणात पाहिजे असतील तर आपल्याला एखादं चांगलं टॉनिक घेणंसुद्धा गरजेचं असतं. तर टॉनिकचा जर आपण विचार केला तर बायोव्हिटा एक्स जे काही आहे ते सुद्धा खूप जबरदस्त आहे, त्याचे रिझल्टही खूप चांगले आहे. त्याचबरोबर इसाबियन सिजंटा कंपनीचं, त्याबरोबर ॲग्रिसर्च जे या कंपनीचं प्रोबियन नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्यांचेसुद्धा खूप रिझल्ट चांगल्या प्रमाणात आलेले आहे. तर आपण बघतो जेवढं जास्त फुटव्याचं प्रमाण असेल तेवढं जास्त याला टिलर्स येतील, तेवढं जास्त याला ओंबे येतील आणि परिणामी आपलं उत्पन्न आपल्याला वाढलेलं दिसेल. त्यामुळे पहिली फवारणी करत असताना हे कॉम्बिनेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिली फवारणी करताना एक व्यवस्थितरित्या आपल्याला हे सगळ्या कॉम्बिनेशनने फवारणी करायची आहे. त्यामध्ये एक कीटकनाशक असेल, जे आपण शिफारशीत सांगितल्या प्रमाणात अलिकासुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर फेंडाल प्लससुद्धा आपण कोरोमंडलचं घेऊ शकतो. इमॅमॅक्टिन बेन्झोएट लिक्विडमध्ये असलेलं ते घेऊ शकतो. प्रोपेक्ट सुपरसुद्धा आपण घेऊ शकतो. बुरशीनाशकाची जी आपण चर्चा केली त्याप्रमाणे मेटॅलॅक्झिल किंवा कार्बेंडेन्झिम प्लस मँकोझेब कंटेंट असलेलं किंवा थायोफिनाइट मिथाईल कंटेंट असलेलं कुठचंही आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. एक चांगलं टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे, ज्यामध्ये प्रोबियन आहे, इसाबियन आहे, बायोव्हिटा एक्स आहे. व विद्राव्य खताची फवारणी करत असताना आपल्या शेताची अवस्था बघून आपण जर रोप अवस्थेमध्ये असू, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असू तर आपण 19-19-19 किंवा जर आपलं गहू पेरून 25 ते 30 दिवस आपल्याला झालेले असतील तर 12-61-00 60 ते 70 ग्राम प्रतिपंप या प्रमाणामध्ये आपल्याला ही फवारणी करायची आहे.
तर निश्चितच शेतकरी बांधवांनो, आपण जर या पद्धतीत गव्हातील पहिली फवारणी केली, या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर आपल्याला गहू या पिकाचं चांगलं व्यवस्थापन झालेलं दिसेल व निश्चितच आपलं जे उत्पन्न आहे ते वाढण्यास आपल्याला मदत होईल. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला विसरू नका. धन्यवाद.